सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळते। सगळ्या उमेदवारांचे प्रचार दौरे सुरू आहेत। मात्र बुलडाण्यातील आमदार आणि खासदारांनी प्रचार रद्द केलाय। गेल्या 3 दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्याला अवकाळीसह गारपिटीने झोडपून काढलंय आणि पावसामुळे 309 कुटुंब बेघर झाली आहेत, तर 13 जनावरांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। जिल्ह्यातील एकूण 112 गावांना अवकाळीचा फटका बसला असून 3375 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन अवकाळीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार आणि खासदार सरसावलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःचे प्रचार दौरे रद्द केलेत। शेतकऱ्यांना धीर देत तत्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी ते प्रयत्न करतायत। गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटसह पाऊस होऊन राहिला। प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांचं। कसं पाहता, काय तुमची मागणी? मी स्वतः गेल्या 3 दिवसापासून आम्ही सर्व आमचे आमदार आम्ही सगळे प्रचार दौरे रद्द करून या 3 दिवसापासून दररोज दुपारच्या टायमाला मोठं चक्रीवादळासारखं वादळ, पाऊस आणि त्याच्यासोबत गारी आणि जे लोकांच्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक हे जवळपास 100% या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। आजही आपण या ठिकाणी पाहतो, मका असेल, ज्वारी असेल, भाजीपाल्याची पिकं असतील, फळबागा असतील, यांचं 100% नुकसान झालेलं आहे।